आंबेगाव तालुक्यातील सार्वजनिक अथवा हिंदू देवस्थानांच्या जमिनी परस्पर मुस्लिम वक्फ बोर्डाच्या नावावर करण्यात आल्या. या सर्व जमिनी परत मिळाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला आहे. सिंगल कागद कोणता काढला किंवा काय केलं तर गोष्ट ते सांगा तुम्ही. आपल्याकडे एक केस आहे वडगावची 32 गची, त्याच्यावर 40 एकर भैया मळ्यावर अतिक्रमण केलं त्या मुसलमानांनी. एक कुटुंब नाही ना, कुटुंब नाही. गेल्या 500 वर्षात एक कुटुंब नाही आलेलं तरी लागले ते नाव. श्यामला बाबा देवस्थान 52 एकर शासनाने काय केलं त्यावेळी? मग ते देवस्थान ते थोडी अल्लाह बिल्ला काय देवस्थान ट्रस्ट श्रीराम देवस्थान करू लागले. ते श्रीराम देवस्थान होतं, त्याच्यानंतर ते याचं गेलं क्षमदार बाबा गेलं आणि ते क्षमदार बाबा देवस्थान नंतर डायरेक्ट 52 एकर वर्ग केलं. कोणाला? उगा बोर्डला. कोणालाही कुठल्याही ग्रामसभाने कुठल्या गावाला विचारलंय कुठल्या भरती जमीन ती दान दिलेली जमीन आहे ना लोकांनी, आणि ती हिंदू कुटुंबांनी दान दिलेली जमीन आहे. त्याच्यात तुम्हाला बाकी विषय तुम्हाला कधी मागे लावायचे तुमच्या वेळेत त्या लावा, पण मला एक निवडण्याचा विषय क्लिअर झाला पाहिजे. नंतर साहेब मी तुम्हाला काय माझ्यावर कारवाई करायची करा, मी हजर राहणार आहे, मी स्वतः पाठवून टाकणार आहे. मग ते तुम्ही ठरवा माझ्यावर काय जी कारवाई कराल ती मला मान्य आहे. जर प्रशासनानं आतापर्यंत जर निर्णय घेत नसेल, दोन सर्कल अधिकारी खोटे रिपोर्ट देतात, सडपाणी करतात. 150 वर्षापासून तिथे कब्रस्तान आहे. 150 वर्षाचं कब्रस्तान दिसलं, पण 13व्या शतकातली 12 दिसली नाही. 150 काही चालू 20-25 वर्षातलं ते खोटं करावं, किती खोटं करावं. त्यांच्यावर कारवाई पण नाही. सरकार नाव गायब झालं. मला तुम्ही वरतीपर्यंत गेलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे काय आहे याच्यामध्ये. आता सगळं झालं, हे सगळं मी वरती पाठवणार आहे. हे याच्यात काही दुमत नाही की ते अतिक्रमण आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो साहेबांनी जो किंवा मान्य न्यायालयाने जो निर्देश दिलेले आहेत त्याच्यात साहेबांनी टप्प्याने हे कार्यक्रम असून दिले. तुम्ही इतके दिवस सहकार्य केलेलं आहे, थांबलेला आहे. हा कार्यक्रम आहे की आपल्याकडे लेखी स्वरूपात दिलेला आहे, याच्यामध्ये तारखा घालून दिलेली आहे, कुठल्या तारखेपर्यंत काय करायचं आहे आणि त्या पद्धतीनं करत आहोत. नाही ना साहेब, तुम्ही या तारखेनंतर नाही झालं तर मी मला जबाबदार. तुम्ही सांगा या तारखेपर्यंत याच्यामध्ये जी तारीख दिलेली आहे दोन चार लोक बोलतायत. एक मिनिट आता ह्याच्यामध्ये अपात्र ज्या अतिक्रमण असतील म्हणजे निवासी जे नाही आहेत किंवा जे काही ह्याच्यात दिलेले आहेत असे या अतिक्रमणांना नोटीस द्यायची 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान. या 15 दिवसामध्ये 30 दिवसांची नोटीस द्यायची. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर. आणि या 30 दिवसामध्ये दिलेल्या नोटीसच्या तारखेपासून 30 दिवसात जर त्यांनी नाही काढलं तर शासन ते काढेल अशा पद्धतीचं दिलेलं आहे. 16 त्याच्या अगोदर सर याच्यात 2 मिनिटं काय माहिती का विषय, याच्यात याला स्वतंत्र ऑर्डर आहे ना साहेबाची. हा जो विषय आहे केस की तुम्ही त्याच्यात ग्रेड धरून याला स्वतंत्र ऑर्डर दिली ना, याला स्वतंत्र ऑर्डर आहे ना. हा जो विषय आहे तो कंपल्सरी आहेच, पण याच्यासाठी स्वतंत्र ऑर्डर आहे कलेक्टर साहेबांची ना. ती स्वतंत्र ऑर्डर आहे ना याच्यासाठी कलेक्टर साहेबांची. मग ती या टप्प्यात घ्यायची काही कारण नाही ना. हे तर तुम्हाला कंपल्सरी करण्याचे, परंतु हे जे दिले हे स्वतंत्र याच्यासाठी धार्मिक स्थळांसाठी वेगळा नियम आहे साहेब. ते तर तुम्हाला करणं बंधन करायचे, पण हे तर स्वतंत्र आहे ना. माझं काय संबंध नाही या विषयामध्ये. ते जे काय आता जे आहे कलेक्टर साहेबांनी काढलेलं ते तर तुम्ही बाकीचं करा. त्याच्यात तुम्हाला रोजच्या 323 फूट त्या तुम्हाला काढायचे, ते तर करणं बंधनकारक आहे. पण हा जो विषय साहेबांनी दिला हा तुम्ही हा प्रायोरिटीवर घ्या असं आमचं म्हणणं आहे. आमची विनंती की हा प्रायोरिटीवर घ्या. मी खरं सांगतो साहेबांना समजावं. आणि ही पण कलेक्टरांचाच आदेश आहे मी ते काढणार स्वतः. नाही साहेब मी काढणार. मी याच्यात तुम्हाला मी सांगतो वर्कचं नाव काढायला मला मेंटली किती हॅरेसमेंट झाली आहे फक्त मला माहिती आहे, माझ्या जीवाला माहिती आहे. वो कभी तर बसून लागलं आणि आम्हाला काढायला संभाजीनगरला जायला लागलं किती वेळा. आम्ही भांडलोय आणि प्रशासनाने याला जर गंभीर नसेल तर उपयोग नाही काही. पूर्वी काय झालं काय नाही त्याचं मदत नाही. मला ऐका, मी हे साहेबांचं कधी पत्र आहे मला सांगा. याच्यात तुम्ही मला 21 दिवसात कारवाई करणार आहे का नाही एवढं सांगा. त्यानंतर आम्ही कार्यकर्ते बघू काय करायचं. मी स्वतः तिथं CCTV उभा असणार आहे.
रहिवासी आक्रमण आमच्या भावनेचा कलर होतो तर उपयोग आहे का? मला सांगा आम्ही थांबलो. काढायचं काम प्रशासनाच्या पद्धतीने होते नोंद घालताना प्रशासनाच्या आणि ट्रिब्युनल कोर्टामध्ये ते वाघ साहेब आले. कलेक्टर साहेबांनी माणूस दिला तरी ते तिथं बोलत होते. मी त्यांना सांगितलं का साहेब तुम्ही याच्यात बोलू नका. जर कलेक्टर साहेबांनी जर एखादा अधिवक्ता दिलाय तर त्यांना अधिकार तुमच्याकडे अधिकार नाही. बोललो का नाही साहेब तुम्हाला मी दिलं बोललो ना. आमची भावना आहे तिथं आमची आजपर्यंत भावना जुळलेली आहे आणि प्रशासन ते काय लांबी घेत नाही मला कळत नाही. मी नाही म्हणत नाही आहे. तुम्ही कलेक्टर साहेबांचा आदेश असेल कधी पालन करायचे करा. पहिली जी कलेक्टर साहेबांनी जी ऑर्डर काढली त्याचं 1 दिवसात पालन करा. मला काय माहित नाही तर साहेब तुम्ही काही करा. मी आता हे सगळं झाल्यानंतर मी वरती कळवणार सीएम ऑफिसला. त्यानंतर ते काय निर्णय घेतील ते घेतील. पण तुम्हाला काय घ्यायचं 21 दिवसानंतर मी स्वतः तिथं मी जी घेऊन उभा राहणार आणि स्वतः पाडणार. मला काय फरक पडत नाही. आपल्या म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे मी तर ऐकलं माझं आधी आता मॅडम तर येणार होत्या. मॅडम आल्या नाही ठीक आहे. नाही, मॅडमला आज कोर्टामध्ये सुनावणी होती. त्यांनी आज तारीख नव्हती ठेवली. मॅडमनी कालपर्यंत प्रयत्न केले, संध्याकाळपर्यंत प्रयत्न केले. मला कालपर्यंत मॅडम म्हणत होते की आहे मी पण रात्री उशिरा मेसेज आला सर मॅडम. याचा अर्थ प्रशासनाला गांभीर्य नाही, नाही. नाहीये. मी मॅडम पुढच्या कोर्टामध्ये याचा अर्थ तुमच्यावर एकतर आहे ना तुमच्यावर राजवाचा दबाव असणार. बरोबर. शासनावर स्थानिक आमदाराचा दबाव होता. शासनावरती कुठल्याही राजकीय पक्षाचा तसाही दबाव नसतो. बायस नसतं इथं निर्णय. नाही ना साहेब 100% असणार. आज मॅडम यायला ऐका ना, मग कारवाई का नाही करीत तुम्ही सांगा. साहेब तुम्ही होते ना. ते आउटडोरच्या तहसीलदार यांनी कारवाई का नाही केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो आमचा धार्मिक वारसा आहे. मुस्लिमांचा तिथं काही संबंध नाही. राजा लादिदो हा हिंदू होता तोपर्यंत एकही मुस्लिम इथं नव्हता. त्याला द्या. मी काय म्हणतोय तुम्हाला की माझं आता ह्याच्या पूर्वी काय झालं ते तुम्ही सांगितलं मला. तो काय मला माहित नव्हता विषय काय झालं काय नाही. परंतु हे जर ह्या कालावधीमध्ये जे दाखवून दिलेला कालावधी आहे त्याच्यामध्ये जर नाही झालं तर त्याची जबाबदारी मी घेतो. हिंदूंचा धार्मिक माझ्या वारसा जिथं आहे ना, कालावधीची तिथं जबाबदारी मी मुस्लिमांची घेतो. एक सुद्धा निष्ठा आम्ही ठेवणार नाही. त्याला द्या. इतर कालावधी इतर मागच्या काळात काय झालंय काय नाही ह्याचं मी काय म्हणत नाही. परंतु आता जो आहे आता माझ्यासमोर तुम्ही जे सांगताय करताय ह्याची जबाबदारी मी घेतो ना. या कालावधीमध्ये जो दिला आहे, त्या कालावधीत काढण्याची जबाबदारी मी साहेब काय सांगितलं तुम्हाला कलेक्टर साहेबांनी किंवा हायकोर्टाची जी ऑर्डर आहे त्याचं जर तुम्ही इम्प्लिमेंट कराल त्याबद्दल वाद नाही. तुम्हाला 323 जागा काढायची आहे तो नंतरचा विषय. पहिली जी कलेक्टर साहेबांनी जी ऑर्डर केली आहे तिचे पहिले 21 दिवसात इम्प्लिमेंट करा. मला तेवढीच माझं बाकी काही म्हणणं नाही. तुम्ही जर ते मॅडम तुम्ही मी खरं सांगतो तुम्ही जर त्याच्यात प्रायोरिटीनं जर तुम्ही काम नाही केलं मला काही फरक नाही. मला कुठे लागत जाते पण मी मग एकालाही सोडणार नाही. मी सांगतो सरकार आणि प्रशासन आम्हाला काही घेणं नाही. आम्ही आतापर्यंत सहकार्य करत आलो. आमचा अंत झाला. एक हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून आम्ही ते पाडायला 21 दिवसाच्या 22व्या दिवशी आम्ही तिथं उभं राहणार पाडायला. तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तो सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. पुढं सगळ्या धार्मिक सण येते. या अगोदर त्या विषयावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याला द्या. गुन्हे दाखल वगैरे हा नंतरचा विषय झाला. नाही साहेब 21 दिवसात गेलं तर आमचं काय अडचण नाही. आम्ही प्रशासनाला आम्ही पहिल्यापासून सहकार्य करतो. साहेब तिथं नमाजचा विषय होता. शासनाने नमाज थांबवली. आम्ही आमचं आंदोलन मागे घेतो. आम्हाला काही राडे करायची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायची आम्हाला काही हे नाही. भूमिका घेतलेली आहे. आज ह्या कालावधीमध्ये हा जो प्रोग्राम काहीही संबंध नसताना हिंदू देवस्थानच्या अथवा सार्वजनिक जमिनी कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे वक्फ बोर्डाच्या नावावर करून दिल्या जात आहेत. हे योग्य नाही. या सर्व जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यातून घेऊन पुन्हा हिंदू समाजाला परत मिळाव्यात या मागणीसाठी बजरंग दलाने हे आंदोलन केले आहे. याबाबत शासनाने त्वरित कारवाई करून ही अतिक्रमणे न काढल्यास पुढील काळामध्ये हिंदू समाज स्वतः ही अतिक्रमणे काढून टाकील व यानंतर झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असे बजरंग दलाच्या वतीने सांगण्यात आले आहे.